पाठवा आणि इथून पुढे आपण लगेचच शेवटच्या आणि अंतिम मॅचला आपण सुरुवात इथून पुढे आपण करणार आहोत. स्वराज चषक आणि बॉल देखील पूर्तता करा. आमच्या अंपायर्सचा खूप चांगली कामगिरी आज संपूर्ण या स्पर्धेमध्ये राहिली आहे. आमचे दोन्ही ऑफिसचे अंपायर्स बंडी सर आणि त्याच वेळेला समीर सर यांच्या माध्यमातून त्याच वेळेला संपूर्ण स्पर्धा ही कॅप्चर केली जाते ती म्हणजे RNB लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवरती. त्यांचे देखील खूप सारे आम्ही कौतुक करू या स्पर्धेच्या माध्यमातून. एक चांगल्या दर्जाचं आयोजन नियोजन स्वराज चषक आपण पाहतोय. औदुंबर वासिनी क्रिकेट क्लब बागमांडले आयोजित स्वराज चषक 2026 पर्व दुसरे शेवटची आणि अंतिम मॅच मेगा फायनल. एका साइडला टीम लालबाग फायटर्स आपण पाहतोय त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी वन्स चॅलेंजर्स. दोन्ही संघांचा परफॉर्मन्स अद्यापर्यंत चांगला राहिलाय. आता बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे इथून पुढे आता चॅम्पियन संघ कोणता राहील याच्याकडे देखील चर्चा रंगली असेल सगळ्या आमच्या खेळाडूंमध्ये, सगळ्या आमच्या प्रेक्षक वर्गांमध्ये. 8 संघ आपण पाहिले. जय हनुमान आगर, वन चॅलेंजर, शिवनेरी स्ट्रायकर, प्रियांश फायटर्स, युसुफ फायटर्स. त्याच वेळेला आपण पाहतोय आरुष रॉयल्स, लालबाग फायटर्स आणि शिवम सिक्सर्स. हे 8 संघ आपण पाहिले आणि त्यानंतरला आपण पाहतोय 2 संघ मिळालेत. एकदा फायनलची मॅच सुरू होते. जोरात टाळ्यांचा गजर आपण करूया. स्वराज चषक पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती सिंगल इथून पुढे येताना पार मिळेल. आघाडीला आलेली जोडी आपण पाहतोय. दोन्ही बॅटर आपल्याला बॉल मिळतील. लालबाग फायटर्स या टीमच्या वतीनं टॅप पद्धतीने खेळला गेलाय. इथून पुढे पुन्हा एकदा सिंगल येताना पार मिळेल. 2 बॉल अद्यापर्यंत झालेले आहेत. 2 धावा इथून पुढे बनवल्या गेल्या आहेत. लालबाग फायटर्स धावा बनवावे लागतील. तिसरा बॉल हो आतमध्ये आलाय. टप्पा पडला. यावेळेला गुगली आपल्याला पार मिळाले आणि लेगबाच्या स्वरूपामध्ये इथून पुढे आपल्याला सिंगल येताना पार मिळतीये. वैजू यांचा काय परफॉर्मन्स राहिला आणि अंडर आर्मचं क्रिकेट असेल, ओव्हर आर्मचं क्रिकेट असेल, या संपूर्ण विभागामध्ये वैजू यांची चर्चा राहते सातत्याने आणि आता मात्र सुद्धा आपल्याला पार मिळतीये. या वेळेला वाईट +1 टोटल 2 धावा येताना पार मिळतील. अतिरिक्त धावा इथून पुढे खर्च केल्या जातात गोलंदाजी करत असताना वैजू यांच्या माध्यमातून. टीमची धावा संख्या 5. हो चांगला बॉल तर होता इथून पुढे आणि त्यानंतरला पाहतोय सिंगल येताना पार मिळेल. 6 धावा अद्यापर्यंत आपल्याला धावपळावरती पार मिळतील. मेगा फायनल, फायनलचा महामुकाबला. हो याही वेळेला चांगला बॉल परंतु इथून पुढे आपण पाहतोय चोरटी सिंगल घेण्याचा प्रयत्न इथून पुढे राहिलाय आणि सिंगल इथून पुढे आपल्याला अर्जित होताना पार मिळेल. 7 आकड्यावरती 7 रन. नो बॉलचा कॉल इथून पुढे आलाय. नो +1 टोटल 2 धावा, 9 धावा अद्यापर्यंत. हो या वेळेला पुढे एकदा आपण पाहतोय सिंगल येताना पार मिळेल आणि बघता बघता इथून पुढे षटक क्रमांक 1 सगळे संपेल. वैजू यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केला. गणेश यांची चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. त्याची साथ दिली ती म्हणजे अनु यांनी. आता नवीन गोलंदाज. या वेळेला आपण पाहतोय सिंगल अर्जित होताना पार मिळेल. प्रल्हाद आपल्याला येताना पार मिळत आहेत. सिंगलने सुरुवात केली आहे. 11 आकड्यावरती टीमची धाव संख्या. बॅकफुटला आले होते. याही वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल येताना पार मिळेल. म्हणजे चौकार न येता सुद्धा आपण पाहतोय धावा चांगल्या बनल्या गेल्यात पहिल्या काही बॉल मध्येच. हो चांगला बॉल परंतु यावेळेला लेग बायच्या सोबतमध्ये सिंगल इथून पुढे येताना पार मिळेल. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे. 13 आणि त्याच वेळेला आपण पाहतोय आणखीन एक सिंगल म्हणजे आता 14 धावा धाबळगावरती पार मिळतील. 14 रन. याही वेळेला आपण पाहतोय डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथून पुढे टोटल 3 धावा येताना पार मिळतील. एक चूक तुम्हाला इथून पुढे या ट्रॉफी पासून दूर वरती नेऊ शकते. अति उत्साहीपणा आपल्याला पार मिळाला आणि त्यामुळे या टोटल 3 धावा पार मिळतील. 5 बॉलचा खेळ झालाय. 17 धावा. शेवटचा बॉल.
शेवटचा बॉल, या वेळेला पुन्हा एकदा 2 धावा येताना पाहायला मिळतील. पहा, एक चूक त्यानंतरला मग सातत्याने चुका घडताना पाहायला मिळत आहेत वन चॅलेंजर यांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल, इथून पुढे आपण पाहतोय आणि आता मात्र खऱ्या अर्थानं षटक क्रमांक 2चा खेळ आपल्याला समाप्त होताना पाहायला मिळेल. 12 बॉलचा खेळ संपलाय आणि त्यानंतरला आपण पाहतोय इथून पुढे टीमची धावसंख्या 19 आकड्यावरती, 19 रन. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आता मात्र प्रथमेश गोल्डन आर्म दाखल होताना पाहायला मिळतील. पहिलाच बॉल, काय फटका सजवलाय, चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगल आली आहे. 20 धावा, हॅट्रिक घेणारा गोलंदाज. परंतु यावेळेला त्याच्यावरती आक्रमण केले जात आहे. यावेळेला 2 धावा येताना पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती सिंगल, यानंतरला आपण पाहतोय 2 धावा. यावेळेला समोरच्या दिशेने सिंगल, इथून पुढे आपल्याला चिकी सिंगल पाहायला मिळते. सिंगल घेतली गेली आहे. 23 धावा. हो, दोन्ही बॅटर एका सेंड वरती सापडलेत आणि इथून पुढे आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट येताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक आपण पाहतोय पहिला अनु हे मैदानाच्या बाहेर विकेटचं पतन. चार बॉलचा खेळ झालेला आहे आणि टीमची धावसंख्या 23 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. ओ, पुन्हा एकदा दोन्ही बॅटर एकाच एंड वरती सापडलेत. सातत्याने तेच चित्र आपल्याला पाहायला मिळते की काय ऍक्शन रिप्ले झालंय की काय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा तेच चित्र आपण पाहिलं आणि त्यानंतरला पुन्हा एकदा फलंदाज बाद. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, या वेळेला आपण पाहतोय शेवटच्या बॉलवरती सिंगल येईल आणि आता मात्र बघता बघता षटक क्रमांक 3चा देखील खेळ संपेल आणि टीमची धावसंख्या 24. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती अर्णव. पहिलाच बॉल, नो बॉल आलाय परंतु विकेट सुद्धा येताना पाहायला मिळतीये आणि विकेट आली आहे म्हणजे एक सिंगल सुद्धा मिळेल आणि विकेट सुद्धा मिळेल आणि त्याच वेळेला आपण पाहतोय सर बॉल काउंट आहे का. चला, बॉल काउंट आहे की नाही ते सुद्धा आपण विचारूया अंपायर्सला. बॉल काउंट आहे म्हणजे सगळं काही घडलं या गोष्टी या बॉलमध्ये आपण पाहतोय. म्हणजे नो बॉल सुद्धा आला, विकेट सुद्धा आली, एक सिंगल सुद्धा मिळाली, बॉल सुद्धा काउंट झालाय, सगळं काही आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेला नो बॉल म्हणजे यशांच्या अगोदर आलेत वाटतं विकेट किपर. येस, तेच अंपायरने दर्शवलं. विकेट किपर अगोदरच पुढे आले ते आमच्या अंपायर्सने दर्शवलं, त्यामुळे नो बॉलचा कॉल इथून पुढे आला आणि आणखीन एक सिंगल इथून पुढे जोडली जाईल. 26 धावा. ओ, या वेळेला एक सिंगल जोडली जाईल. 27 धावा आपल्याकडे पाहायला मिळतात. 27. फायनलची मॅच सेकंड इनिंग जर शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगली तर फार मजा येईल. ओहो, नो +1, टोटल 2 धावा इथून पुढे येताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र 29 धावा वाढत आहेत, धावा होत आहेत. 29. 2 बॉल झालेले आहेत सर, 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या वेळेला आपण पाहतोय येस 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 विकेट आली आहे. महत्वाच्या क्षणी ही विकेट आपल्याला गमवताना पाहायला मिळतात फलंदाज. धक्का क्रमांक आपण पाहतोय 4था बाद.
4 विकेट गेलेले आहेत आणि टीमची धावसंख्या थांबली ती म्हणजे आता खऱ्या अर्थानं 29. 3 बॉल सगळे बाकी असेल. ओहो, ही लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल येताना पाहायला मिळेल. आता मात्र धावा झालेल्या आहेत 30. ओमकार कोलतरकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय बाउंड्रीला 500 होते, परंतु यावेळेला आपण पाहतोय हवेमध्ये बॉलला पाठवलं आणि विकेट आपल्याला घेताना पाहायला मिळत आहेत. चला, विकेट आलेली आहे. 5वी विकेट गेली म्हणजे शेवटची विकेट इथून पुढे बाकी असेल. 30 धावा, 30 रन. लास्ट बॉल, शेवटचा बॉल आणि हा बॉल. ओहो, 2 धावा इथून पुढे येताना बाहेर मिळत आहेत शेवटच्या बॉल वरती. नशिबाच्या 2 धावा आल्यात की काय. आणि इथून पुढे आपण पाहतोय जर फायनलची मॅच रंगली शेवटच्या 2 धावांवरती आल्या तर या 2 धावाची चर्चा निश्चितपणाने होईल. टीमची धावसंख्या झाली ती म्हणजे 32. 33 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. शेवटची इनिंग या स्पर्धेची आपण पाहतोय. 33 धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहे. पहिलाच बॉल वरती आपण पाहतोय इथून पुढे थोडस लेझी पान मिळाले, अन्यथा विकेट सुद्धा जाऊ शकली असती, परंतु यावेळेला सिंगल आली आहे. थांबलेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुरुवात होईल. सेकंड इनिंगचा खेळ आपण पाहतोय. हो, समोर काय फटका सजवलाय. अप्रतिम, अद्भुत, अविश्वसनीय, अचंबित करणारा स्ट्रोक आपण पाहतोय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4. प्रथमेश बॉलिंगही करतात, बॅटिंगही करतात. फायनलच्या मॅच मध्ये परफॉर्मन्स आपण पाहतोय त्यांचा. हो, या वेळेला आपण पाहतोय सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळेल आणि सिंगलच्या जोरावरती टीमची धावसंख्या पुढे चालली 6 आकड्यावरती. 6 रन ऑन बोर्ड सध्याची परिस्थिती आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय 7 धावा इथून पुढे होताना पाहायला मिळतील. 7 रन, 4 बॉलचा गेट झालाय. 7 धावा, 33चा पाठलाग करायचा आहे. या वेळेला कंट्रोल आपण पाहतोय स्वतःवरती नाही ठेवलंय, परंतु थांबा, अंपायर समचे आहेत, चर्चा करतील. योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाही याची देखील आपण काळजी घेत आहोत. त्यामुळे या संपूर्ण स्पर्धेमध्ये आमच्या अंपायरची देखील कामगिरी खूप चांगली राहिली आहे. त्यामुळे योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. आणि महत्वाची मॅच सुद्धा आहे, त्यामुळे आपण आता मात्र टीव्ही अंपायरची मदत आपण घेत आहोत, कारण का फायनलची मॅच आहे आणि कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाही याच्याकडे देखील आपण लक्ष वेधूयात. त्यामुळे आपण इथून पुढे आता चला, बाकी कोणी थांबणार नाही तिथे, फक्त आमचे अंपायर्स असतील. जिथे आपण पाहतोय हा नो बॉल आहे की नाही ते इथून पुढे आता आपण चेक करू, कारण का महत्वाची मॅच आहे आणि क्लोज कॉल होता, त्यामुळे आपण ते घेत आहोत. चला, डिसिजन येतोय. OUT फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. त्यामुळे इथून पुढे आपण पाहतोय आमच्या अंपायरचं देखील आम्ही कौतुक करू, कारण का सॉफ्ट सिग्नल जर पाहायला गेलात तर अगदी फेअर डिलिव्हरीज होते. आणि आता सुद्धा आपण पाहिलं टीव्ही अंपायरची मदत घेतल्यानंतर आज चांगला बजीचा बॉल होता आणि त्यामुळे आपण पाहतोय इथून पुढे फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. विकेट आली आहे. चला, फलंदाजचं नाव, नवीन बॅटर
मुकेश आपल्याला नवीन बॅटर दाखल होताना पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या 7 आपण पाहतोय. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. मेगा फायनलची मॅच रंगली आहे. शेवटचा बॉल त्याच्यावरती आपल्याला सिंगल येताना पाहायला मिळेल. आणि बघता बघता षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती आपण पाहतोय. 33चा पाठलाग करायचा होता, 8 तर बनल्या गेल्यात. इथून पुढे 18 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 18 मध्ये जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची गरज. अनु आपल्याला पाहायला मिळतं बाउंड ट्रॅक वरती. 18 मध्ये 25. हो, पहिला बॉल अप्रतिम दर्जाचा. टप्पा कधी पडला, वळण कधी घेतलं हे काहीच समजलं नाही फलंदाजाला. त्यामुळे आपण पाहतोय थांबवलं गेलंय. अनु यांचा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 मध्ये 25. ओहो, काय गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. या गोलंदाजच्या माध्यमातून फलंदाजांना अक्षरशः स्तब्ध उभं ठेवलंय. पुन्हा एकदा अप्रतिम, खतरनाक गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. तिसऱ्या बॉल वरती सुद्धा आपण पाहतोय विकेट येताना पाहायला मिळेल आणि धाव अद्यापर्यंत एकही नाही आली आहे. फलंदाजाला अगदी आपण पाहतोय इथून पुढे नाही काही समजलं. त्यामुळे आपण पाहतोय विकेट येताना पाहायला मिळेल. नवीन बॅटर प्रल्हाद तर आले आहेत, परंतु इथून पुढे आपण पाहतोय आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. स्पर्धेमध्ये आपण पाहिलं विकेट हॅट्रिक, परंतु मिडन ओव्हर अद्यापर्यंत पाहिली नाहीये. लगातार जे 4 बॉल अद्यापर्यंत एकही धाव नाही खर्च केली. 5वा बॉल, ओहो 5वा बॉल विकेट येईल आणि अजून सुद्धा आपण पाहतोय धाव खर्च नाही केली आहे अद्यापर्यंत. अनु या गोलंदाजाने प्रथमेशच्या नावावरती विकेट हॅट्रिक तर आहे, परंतु अद्यापर्यंत विकेट गेलेत 3 गेलेत ना. 3 विकेट गेल्यात. 3 विकेट अजूनही बाकी आहेत, परंतु महत्वाची बाब म्हणजे एकही धाव अद्यापर्यंत खर्च नाही केली आहे. या स्पर्धेची पहिली मेडन ओव्हर येईल का अनु यांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल, मेडन ओव्हर. चला टाळ्यांचा गजर आपण करूयात. स्वराज चषक 2026 अनु यांच्या खात्यामध्ये आपण पाहतोय विकेट 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 आणि मेडन ओव्हर. काय गोलंदाजी केली आहे फिरकीचा जादूगार अनु आपल्याला पाहायला मिळाले आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. चला इथून पुढे धावा झालेल्या त्या म्हणजे 8. अजूनही इथून पुढे 25 बनवायचे आहेत. आता मात्र 12 बॉल. आणि त्याच वेळेला आपण पाहतोय राघव संकेत मयेकर यांच्या माध्यमातून अनुने जी मेडन हाताळली त्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आपण देणार आहोत. वा, धन्यवाद. त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात की खेळाडूंना प्रोत्साहन करत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. म्हणजे अजून ते ऑनलाईन मॅच बघतायत, आनंद घेत आहेत. ओहो फिल्डिंग, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 13 या आकड्यावरती. म्हणजे 33चा पाठलाग करायचा होता. अजूनही 20 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये. 9 मध्ये 20 बनवायचे आहेत. फायनलचा थरार. पुढचा बॉल व्हाईट बॉल या वेळेला येताना पाहायला मिळेल, परंतु विकेट किपरचं कौतुक करावं लागेल, अन्यथा अजून एक धाव मिळाली असती. एज तर लागली होती आणि त्यामुळे आपण पाहतोय सिंगल येताना पाहायला मिळेल. आता 18 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. अजूनही 18 बनवायच्या आहेत. फुलटॉस या वेळेला समोरच्या दिशेने. आता मात्र आपण पाहतोय 17ची गरज आहे या मॅच मध्ये अद्यापर्यंत. यावेळेला आपण पाहतोय नक्की घडले तरी काय तेही पाहावं लागेल. दोन्ही एंड वरती आपण पाहतोय नॉट आउटचा इशारा येताना पाहायला मिळेल
आणि इथून पुढे सर धावा किती द्या टोटल 2 धावा. 18 धावा इथून पुढे झालेला आहेत धावफलकावरती. 15ची गरज. ओहो यावेळेला महत्व 15ची गरज असताना इथून पुढे सिंगल येताना पाहायला मिळेल. आता मात्र या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची गरज. फायनलची मॅच हवी तशी रंगली आहे. शेवटच्या ओव्हर पर्यंत जर मॅच गेली आहे परंतु शेवटच्या बॉल पर्यंत जर मॅच गेली तर मग खऱ्या अर्थानं अजून मॅचला मजा येईल. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी ऋतुज आपण पाहतोय. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉल वरती फिल्डिंग आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीची विकेट येताना पाहायला मिळतीये. म्हणजे एक सिंगल आणि एक विकेट येताना पाहायला मिळेल. आता मात्र 5 बॉल 13ची गरज आहे या मॅच मध्ये. विकेट 5 गेला ना. विकेट 5 विकेट गेलेल्या आहेत. म्हणजे शेवटची विकेट बाकी असेल. नाही धावा नाही मिळणार. आता मात्र 4 मध्ये 13 बनवायच्या आहेत. शेवटची विकेट. 3 मध्ये 12ची गरज. लगातार जे 3 चौकार जर मारले तर मग चर्चा होईल या फलंदाची. नाही 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 इथून पुढे फक्त फक्त सिंगल. आता 2 बॉल 11ची गरज. लालबाग फायटर्स याही वेळेला थांबवले गेले. आता मात्र शेवटचा बॉल औपचारिकता. स्वराज चषक 2026 आणि लालबाग फायटर्स अभिनंदन. काय परफॉर्मन्स राहिलाय आणि त्याच वेळेला महत्व. राघव संकेत मयेकर आपण कुठे असेल आपण या व्यासपीठावरती. राघव संकेत मयेकर आपण कुठे असेल आपण या लगेच. आणि लालबागचा आपण पाहतोय लालबाग फायटर्स. लालबागच्या राजाचा आशीर्वाद घेऊन हा संघ उतरला गेला होता.